नक्कीच बघा, हे सगळे प्रमुख नेते जे आहेत त्यांना आता डोंगरी पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेलं आहे। या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई होईल, त्यांना समज दिली जाईल आणि त्यांना नोटिसेस सुद्धा बजावल्या जातील असं सुद्धा बोललं जात आहे। जी कायदेशीर कारवाई आहे त्यानुसार आता डोंगरी पोलीस ठाण्यामध्ये या सर्व नेत्यांना आणण्यात आलेलं आहे आणि डोंगरी पोलीस ठाण्यामध्ये आता शेतकरी नेते जे प्रमुख नेते आहेत त्यांना या ठिकाणी पोलीस घेऊन आलेले आहेत। काही नेत्यांना आपण पाहतोय महाविकास आघाडीच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये त्या ठिकाणी डिटेन केले। तर जयंत पाटील यांना कफ परेड पोलीस ठाण्यामध्ये डिटेन करण्यात आलेला आहे आणि हा मोर्चा होऊ शकत नाही, आझाद मैदानमध्ये जाऊन मोर्चा करावा, आंदोलन करावं असा इशारा सुद्धा पोलिसांकडून आता या सगळ्या शेतकरी कर्मचाऱ्यांना, शेतकरी आंदोलकांना देण्यात आलेला आहे। एकंदरीतच आता या पुढे नेमकं काय घडणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन अमित शिगवंत, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। आंदोलकांना आता डोंगरी पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे। ताब्यात घेतलेल्या सर्व नेत्यांना या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। हर्षवर्धन सपकाळांनी एका शब्दात या ठिकाणी प्रतिक्रिया दिली, ती म्हणजे संघर्ष। कोकणातील आंबा काजू बागायतदारांसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला होता। अवकाळीनं जे मोठं नुकसान आंबा बागायतदार आणि काजू बागायतदारांचं झालेलं आहे, तर त्यांना नुकसान भरपाई द्या अशी मागणी आंदोलकांनी केलेली आहे। राजू शेट्टी, हर्षवर्धन सपकाळ आणि महादेव जानकर, विनायक राऊत यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघणार होता। गिरगाव चौपाटी ते वर्षावर हा मोर्चा काढण्यात येणार होता। मुख्यमंत्र्यांचं लक्ष याकडे वेधण्यासाठी म्हणून वर्षावर हा मोर्चा नेण्यात येणार होता। मात्र त्याआधीच या सगळ्या शेतकरी नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। या शेतकरी नेत्यांशी आणि पोलिसांची बाचाबाची देखील झालेली आहे। अक्षरशः राजू शेट्टी आणि महादेव जानकरांना ओढत इथून फरफटत या गाडीमध्ये, पोलिसांच्या गाडीमध्ये चढवण्यात आलं। सध्या गिरगाव चौपाटीच्या परिसरातून ही दृश्य आपण पाहतो। इथे मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे, पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे। तसंच कुठलाही शेतकरी इथून वर्षापर्यंत जाऊ नये यासाठी म्हणून बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। प्रत्येक गाडी तपासून सोडली जाते, मात्र त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहतोय की वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे। गिरगाव चौपाटी परिसरातली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। करण्यात आलेलं बॅरिकेडिंग आणि आंदोलक वर्षापर्यंत पोहोचू नयेत यासाठी मोठा बंदोबस्त या परिसरात लावण्यात आलाय। मात्र सध्या आपण पाहतो गिरगाव चौपाटी परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। तर दुसऱ्या बाजूला विनायक राऊत, राजू शेट्टी, सपकाळ, जानकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि डोंगरी पोलीस ठाण्यामध्ये आता या नेत्यांना आणण्यात आलेलं आहे। आणखी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आंदोलक आणि पोलिसांची या ठिकाणी बाचाबाची देखील झाली आहे। आम्ही निषेध करतो महाराष्ट्र सरकारचा आणि या पोलिसांनी तिथं पायाला धरून उचलण्याचा प्रयत्न केला। तर महादेव जानकर यांनी देखील आपण या घटनेचा निषेध करतो असं म्हटलेलं आहे। आपल्या पायाला दुखापत झाल्याचं देखील जानकरांनी म्हटलेलं आहे। पर्यंत मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती वाहतूक कोंडी झालेली आहे, कारण की गिरगाव चौपाटी येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याजवळ पोहोचण्याचं आव्हान जे आहे ते या नेत्यांकडून सर्व आंदोलकांना आणि पदाधिकाऱ्यांना करण्यात आलं होतं आणि त्यामुळे बालभारती भवन जे या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा जो सिग्नल आहे या सिग्नलवरती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। प्रत्येक गाडीची कसून चौकशी केली जाते आणि जर आंदोलक असेल तर त्या आंदोलकाला ताब्यात घेतलं जातं आणि त्यामुळे इतर वाहनं जी आहेत ती या ठिकाणी वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की कोस्टल रोड परिसर असेल किंवा चर्चगेट रेल्वे स्टेशनचा परिसर असेल, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे, कारण की आंबा उत्पादक शेतकरी, काजू उत्पादक शेतकरी, त्यासोबतच पदाधिकारी आणि नेते हे आंदोलनाला जे आहेत ते या ठिकाणी गिरगाव चौपाटी परिसरामध्ये पोहोचणार होते, परंतु ते पोहोचण्याच्या अगोदर त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली आणि जे पदाधिकारी पोहोचत आहेत त्यांना देखील मुंबई पोलिसांच्या वतीनं ताब्यात घेऊन आझाद मैदान या ठिकाणी सोडलं जातंय आणि त्यामुळे गिरगाव चौपाटी परिसर, चर्चगेटचा रेल्वे स्टेशनचा परिसर आणि संपूर्ण जो मरीन ड्राईव्हचा परिसर आहे या मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते, कारण की आंदोलक वर्षावरती आणि मलबार हिल परिसरामध्ये पोहोचू नयेत म्हणून पोलिसांच्या वतीनं जी आहे ती योग्य ती खबरदारी घेतली जाते आणि त्यामुळे जे दरवेळचे प्रवासी असतील किंवा जे वाहन चालक असतील या वाहन चालकांना मोठा त्रास जो आहे तो त्रास होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी पाहतोय की जे आंदोलक येत आहेत त्या आंदोलकांना देखील पोलिसांकडून तपासणी करून त्यांना ताब्यात घेतलं जातंय, परंतु वाहतूक कोंडी जी आहे ते वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात झाल्याचं
पाहायला मिळतंय। अजून देखील अनेक आंदोलक जे आहेत ते आंदोलक गिरगाव चौपाटी परिसरात येतील म्हणून पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील पोलीस बंदोबस्त अजूनपर्यंत तैनात करण्यात आलेला आहे। दुपारी 2 वाजल्यापासून खरं तर संपूर्ण परिसरामध्ये जो आहे तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता।